मित्रांनो, तन्वी कोलते ही कॅप्टन झाली. पहिल्या आठवड्यापासून तिला कॅप्टन व्हायचं होतं आणि ही तिची इच्छा 6व्या आठवड्यात येऊन पूर्ण झाली. खरं तर कॅप्टन्सीसाठीच तन्वीने ती टोळी टीम सोडली होती. आता तन्वी कोलते कॅप्टन झाल्यानंतर ती तिच्या सदस्यांना सांगताना दिसत होती, की ही कॅप्टन्सी डोकेदुखी आहे. खरं तर तन्वीसाठी ही डोकेदुखीच असणार आहे आणि त्यापेक्षा जास्त डोकेदुखी आपल्यासाठी असणार आहे. कारण तन्वी कॅप्टन झाल्यानंतर बरेच लोकं फणे काढून आहेत. कधी हिला दंश देतो त्या फण्याचा. आज आपल्याला तन्वी वर्सेस रुचिता हा सामना पाहायला मिळाला आणि एवढं इरिटेट ते सगळं त्यांचं चप्पल पुराण होतं ना. आता रुचिता तिला सांगते, की तुझा इगो आड आला. मग रुचिताचा काय? तिचा पण इगोच ॲड आला ना. तर एवढं इरिटेट ते होतं ना, रुचिताने पुन्हा एकदा खालची पातळी गाठली आणि ॲक्ट 2 इथपर्यंत ती गेली आणि त्यानंतर सारवासारव करताना दिसत होती. आता रुचिता आणि तन्वीच्या भांडणामध्ये चूक कोणाची आहे याच्याबद्दल आपण बोलणारच आहोत. परंतु याच्यामध्ये सागरने जे काही स्टेटमेंट दिलं, म्हणजे एखाद्या माणसाने किती गुलाम व्हायचं, हे पण आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तर त्यावर सुद्धा आज आपण बोलणारच आहोत. त्यानंतर विशाल कोटियानने बिग बॉस मराठीला काय समजलंय? म्हणजे एवढ्या खालच्या लेव्हलपर्यंत तो गेलाय ना, रुचिताला घेऊन. म्हणजे नॅशनल टीव्हीवरती आपण आहोत. रितेश भाऊ सांगतात, की हा शो लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण बघतात आणि इथे आपण काय करतोय? कुठल्या शब्दात, कुठल्या भाषेत काय बोलतोय? याचं तरी थोडंसं भान ठेवायला पाहिजे. याच्यावरती सुद्धा सविस्तर आपण बोलणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, राकेश बापट त्याचा एक वेगळा गेम बिग बॉसच्या घरामध्ये त्यांनी खेळायला सुरुवात केली आणि राकेशचा हा जो गेम आहे ना, हा बिग बॉसचं हे सीझन पलटवणारा ठरू शकतो का? यावर सुद्धा आज आपण भाष्य करणार आहोत. आणि अत्यंत महत्त्वाचा टॉप फ्लॉप हा जो काही शेवटचा टास्क ठरला, त्याच्यामध्ये बिग बॉसने खरंच बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये भांडं लावण्यासाठी हा टास्क दिला होता. याच्यामध्ये खरंच सचिन भाऊ आणि हे रोशन भाऊ हे खरंच बिग बॉसच्या खेळासाठी हे सदस्य खरंच पात्र आहेत का? यावर सुद्धा आपण सविस्तर बोलणार आहोत. या सगळ्यांवरती बोलूया. त्यासाठी जाऊया बिग बॉसच्या बाच्या टीव्हीवरती. मित्रांनो, सुरुवातीला इकडे कॅप्टन्सी टास्क करायचा आहे. त्याची सगळी इथे तयारी झालेली आहे आणि हा जो काही कॅप्टन्सी टास्क होता ना, तो बिग बॉसने एवढा सुंदर डिझाइन केला होता. कारण कालपर्यंत काही लोकं उडत होते, की हा टास्क आम्ही होऊच देणार नाही. बिग बॉस कसे टास्क देतात, आता आम्ही बघतो. म्हणजे दंड थोपटून सांगत होते काही लोक, की आम्ही टास्क होऊच देणार नाही. आणि बिग बॉसने एवढा जबरदस्त सुंदर टास्क डिझाईन केला, की तो टास्क रद्दच कोणी करू शकत नाही. तर बिग बॉसच्या त्या टीमच्या क्रिएटिव्हिटीला मानायला पाहिजे. तर मित्रांनो, इथे 3 उमेदवार काल आपल्याला मिळाले कॅप्टन्सीसाठी. तन्वी, दीपाली आणि सचिन भाऊ. तर या लोकांना बिग बॉस सांगताना दिसतात, की तुम्हाला चाव्या शोधायच्या आहेत आणि टास्कसाठी बिग बॉसने मस्तपैकी चेनला लॉक लावलेले आहेत. बिग बॉस बजर वाजवणार. प्रत्येक फेरी अंतर्गत सदस्यांनी चावी शोधायची आहे. चावी शोधून आणल्यानंतर लॉक ओपन करायचं आहे. प्रत्येक फेरीमध्ये जो जास्त लॉक ओपन करेल तो या टास्कचा विजेता. आणि इथे बिग बॉस सांगतात, की बघा, मी एरिया वाईज चाव्या ठेवलेल्या आहेत. बजर वाजल्यानंतर ज्या ठिकाणी गाणं वाजेल त्या ठिकाणी जाऊन चावी शोधायची आहे. चावी 2 प्रकारची असणार आहे. एक खोटी चावी आणि एक खरी चावी. पण या टास्क अंतर्गत खोटी चावी कोणाला भेटलीच नाही. म्हणजे बिग बॉसने उल्लू बनवलं. एक तरी चावी खोटी ठेवायला पाहिजेत होती. मजा आली असती, की नेमकं काय घडतंय, कोण बाद होतंय हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग झालं असतं. पण बिग बॉसने तसं काही केलं नाही. तर बिग बॉस इथे सांगतात, की या टास्कसाठी तुम्ही जोडी एक-एक घेऊ शकता. तर इथे सचिन दादा रुचिताला घेतो. खरं तर पहिल्यांदा हे मला शॉकिंग वाटलं. प्राजक्ताची निवड करण्याऐवजी सचिन दादाने रुचिताची निवड का केली? तर इथे सचिन भाऊने रुचिताला घेतलं. त्यानंतर दीपाने आरबीला घेतलं. तन्वीने बारक्याला घेतलं. म्हणजे बघा, कॅप्टन्सीचा टास्क आहे, महत्वाचा टास्क आहे. तरी पण इथे बारक्यावरती अ, तन्वीने भरोसा ठेवला. तर खरंच म्हणजे त्यांची जी जोडी आहे ना, ती कमाल आहे. पण ती आजच्या पुरतीच आहे. उद्याच्या दिवसापासून त्यांच्यामध्ये जबरदस्त वाचताना दिसणार आहे. त्याबद्दल पण मी बोलणार आहे. तर ठीक आहे. इथे सचिन भाऊने रुचिता, दीपालीने आरबीला घेतलं आणि तन्वीने बारक्याला घेतलं. तर बिग बॉस इथे पहिल्यांदा गाणं लावतात आणि ते गाणं वाजल्याबरोबर
हे तिघे जोड्या धावत सुटतात. रुचिताने जणू काही ती चावी अगोदरच बघितलेली होती. गेल्याबरोबर रुचिता चावी घेते आणि पहिला लॉक ओपन करते. म्हणजे तेव्हा बाकीच्या सदस्यांना देखील वाटलं होतं की रुचिताला हे माहित होतं की काय चावी इथेच आहे म्हणून. पण ते अगदी क्विक सगळं ते झालं. त्यानंतर पहिली फेरी इथे सचिन भाऊ जिंकतो. तर इथे दुसरा राऊंड सुरू होतो आणि या दुसऱ्या राऊंड अंतर्गत बिग बॉस बाथरूम मध्ये गाणं वाजवतात. तिघेही धावत जातात. याच्यामध्ये बारक्या मस्तपैकी म्हणजे आपला छोटू काळूडॉन मस्तपैकी चावी शोधतो आणि इकडे तन्वीला ही फेरी जिंकवतो. त्यानंतर सचिन भाऊंची तब्येत अचानक बिघडते. म्हणजे ते खूप अस्वस्थ झालेले पाहायला मिळाले. तर मग बिग बॉस सांगतात सचिन भाऊंना की तुम्ही तुमच्या जागेवरती कुठल्या एखाद्या सदस्याला घेऊ शकता, परंतु अगोदर बाकी जे 2 सदस्य आहेत त्यांच्याबरोबर जे काही कॅप्टन पदाचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याकडे परवानगी मागतात आणि हे बिग बॉसने योग्य केलं. कारण लोकं ऑब्जेक्शन घेऊ शकत होते, परंतु या दोघांनी सांगितलं की चालेल आम्हाला. त्यानंतर प्राजक्ताची निवड आपल्या जागेवरती सचिन भाऊ करतात आणि हे सुद्धा बिग बॉस बाकीच्या सदस्यांना विचारतात की प्राजक्ता चालेल का? तर इकडे बाकीच्यांनी सगळ्यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली तर हे योग्य आहे. तर सचिन भाऊच्या जागेवरती इकडे प्राजक्ता जाते आणि प्राजक्ता आणि रुचिताची जोडी इथे होते. तर इथे सुद्धा गार्डनमध्ये मस्तपैकी गाणं वाजतं आणि सगळे आपापल्या परीने धावत सुटतात. पण इथे एकंदरीत असं पाहायला मिळतं ना, की आरबी आपला हाले डुले त्याचा कार्यक्रम चालू होता. दीपाली बोलली सुद्धा, "अरे बाबा धाव जरा तरी व्यवस्थित." पण इथे बिग बॉसने विचारून सुद्धा, की तुम्हाला जोड्या चेंज करायच्या आहेत का? परंतु या लोकांनी जोड्या चेंज केल्या नाही. दीपाली जे काही असेल ते आरबीला हळू का होईना ती घेऊन चालताना दिसत होती. इथे गार्डन एरियामध्ये तन्वीला चावी सापडते. तर एकूण तन्वीने या 3 फेरी अंतर्गत 2 फेऱ्या जिंकल्यात. 1 फेरी इथे जिंकली ती म्हणजे आपल्या सचिन दादाने. त्यानंतर चौथा राउंड सुरू होतो. आता बिग बॉस इथे सांगतात, की हा जो काही चौथा राउंड आहे, जर तन्वी या चौथ्या राउंडमध्ये जिंकली, तर मग ती विजयी होईल. त्यामध्ये सचिन भाऊने ही जर फेरी जिंकली, तर मग सचिन भाऊ आणि तन्वीचं बरोबर होईल. दीपालीने सुद्धा ही फेरी जिंकली, तर मग आपण पुढची फेरी खेळू. जर तन्वीने पुढची फेरी चौथी जिंकली, तर मग गेम इथे स्टॉप होणार आहे, कारण तन्वी 3 जिंकणार आहे. तर या चौथ्या राउंड अंतर्गत लिव्हिंग एरियामध्ये बारक्याला चावी भेटते आणि तन्वी हा टास्क विजयी होते. आणि मित्रांनो, जी काही तन्वीची इच्छा होती, पहिल्या दिवसापासून, पहिल्या आठवड्यापासून तिला कॅप्टन व्हायचं होतं. कॅप्टन्सीसाठीच तन्वीने टोळी टीम सोडली होती आणि अखेर तिची इच्छा पूर्ण झाली आणि तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीझन 6 ची 6व्या आठवड्याची कॅप्टन झाली. तर कॉंग्रॅच्युलेशन तन्वी. परंतु तन्वीवरती हा जो काही कॅप्टन्सीचा मुकुट आहे ना, तो साधा नाहीये. तन्वी आणि भांडण, तन्वीची कॅप्टन्सी आणि बिग बॉसच्या घरामध्ये भांडण हे आपल्याला पुढे काही दिवस नक्कीच पाहायला मिळेल. आता इथे बिग बॉस राखीला आदेश देतात की आता तुम्ही महाराणी राहणार नाहीयेत. तन्वीकडे जे काय असेल ते सोपून द्या तुम्ही. तिला कॅप्टन्सीची रूम वगैरे द्या, सगळं द्या. आता याच्यामध्ये काटा टीम प्रचंड खुश होते. राकेश जो म्होरके आहे काटा टीमचा, तर राकेश तन्वीचं कॉंग्रॅच्युलेशन करतो. बारक्याला अक्षरशः उचलून घेतो. बारक्याने 2 वेळा चावी शोधली, तर बारक्याचं खरंच यार कौतुक. म्हणजे एवढं ऍक्टिव्हली ती गेला आणि विशेष म्हणजे तन्वीने त्याच्यावरती भरोसा दाखवला, की बाबा तू करू शकतोस. त्यासाठी राखीने पण त्याचं कौतुक केलं आणि बाकी लोकांनी देखील नंतर बारक्याचं कौतुक केलं. मित्रांनो, आपल्याला इथे एक ऐकायला मिळालं, बहुतेक हे तन्वीने सांगितलं आणि बहुतेक दीपालीने सांगितलं, की आम्ही टोळी टीमला हरवून ही कॅप्टन्सी खेचून आणली. त्यानंतर बहुतेक विशाल असं सांगताना दिसतोय, की आपण जवळपास सगळेच जिंकलो होतो. टास्क जिंकलो होतो, फेऱ्या जिंकलो होतो. जवळ-जवळ कॅप्टन्सी आपल्याकडेच आली होती. परंतु एका कोड्याने घात केला. बरोबर आहे. तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स नडला आणि एका कोड्याने तुमचा घात केला. पण इथे जो काही आनंद उत्सव काटा टीम साजरा करत होती, की आम्ही त्या लोकांना हरवून जिंकलो. इथे रुचिता सांगत होती, की टोळी टीमला हरवल्याचा आनंद नका करू. तुम्ही कॅप्टन झालाय ना, त्याचा आनंद साजरा करा. आता मित्रांनो हे होणारच आहे. हे लोकं टोळी टीमचं नाव घेणार आहे आणि हे जर टोळी टीमवाले जिंकले असते, तर त्यांनी काटा टीमला तो आनंद दाखवला असता. आता यांच्यामध्ये ग्रुप पडलेले आहेत आणि ते होणारच आहे. परंतु इथे रुचिताने त्या दीपालीची मस्तपैकी बोलती बंद केली. त्यानंतर विशाल इथे सांगताना दिसतोय, की सचिन हा बेटर कॅप्टन होऊ शकत नाही.
तर मलाही त्याचं ते म्हणणं पटलं. सचिन भाऊचा गेम आहे ना, तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. सचिन आणि रोशन यांच्याबद्दल मी सांगणारच आहे. इथे सचिनबद्दल बोलताना विशाल म्हणाला, की हा या आठवड्यामध्ये जाऊ शकतो. कारण मित्रांनो, अ, शेवटच्या त्या नॉमिनेशनमध्ये, इलेक्शनमध्ये सचिन भाऊ हा बॉटमला होता. त्यामुळे साहजिकच तो जाऊ शकतो. त्यामुळे विशालने ते सांगितलं. आणि इथे रुचिता ही थोडीशी दुःख व्यक्त करत होती, की यार सचिन भाऊला करायला पाहिजे. तर आता विशाल तेच सांगत होता, की सचिन जो आहे ना, तो चांगला कॅप्टन झाला नसता. तर त्यासाठी तू काही दुःख वगैरे व्यक्त करत बसू नको. जे काही झालं ते चांगलंच आहे आणि तन्वी कॅप्टन झाली हे देखील चांगलंच आहे, असं म्हणून विशाल सांगताना दिसत होता. त्यानंतर इथे सचिन आहे ना, हा थोडासा नाराजी व्यक्त करताना दिसतोय, की राखीवरती जे काही मी पाणी वगैरे टाकलं, तर ते टाकायला नको होतं, असं म्हणून सचिन भाऊ इथे सांगताना दिसतोय, की मला त्यासाठी खरंच खूप वाईट वाटतं. आणि राखी सुद्धा सांगते, की ठीक आहे, जे झालं ते झालं. मी सुद्धा सॉरी बोलून जे काही आहे पीठ वगैरे टाकलं त्याच्यावरती मी सुद्धा सॉरी बोलून मोकळे होते. प्राजक्ता बोलते, काय तू सॉरी बोलली? बोलली तू सॉरी? राखी सांगते, अगं बोलली ना, आणि मी एकदाच बोलते. प्राजक्तावाला इथे तोंडावरती पाडलं. तर मित्रांनो, आता महत्वाच्या मुद्द्याकडे आपण येऊया. खरं तर हाच मुद्दा मला रिव्ह्यू मध्ये महत्वाचा वाटतोय. तो म्हणजे विशाल कोटियान याचं बिग बॉसच्या घरातील वागणं. विशाल असं वाटतं, की हे हिंदी बिग बॉसच सुरू आहे काय? आपण काही करायचं, कुठल्याही मुद्द्यावरती बोलायचं, कसंही बोलायचं, कोणालाही बोलायचं. रितेश भाऊ 10 वेळा सांगतात, की हा जो शो आहे ना, हा आता तरुणांचा राहिलेला नाही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच हा शो बघतात. आणि ज्या पद्धतीने विशाल कोट्याने आज जी काही भाषा वापरली ना, तर ती मराठी बिग बॉसमध्ये तरी चालणार नाही. याच्यावरती आपण भाष्य करणारच आहोत. रितेश भाऊ त्याच्या पद्धतीने भाष्य करतील. पण जे काही तो बोलला ना, तर मी लिहून ठेवलंय. इथे बघा, कॅप्टन्सीचा टास्क झाल्यानंतर रुचिता ही थोडीशी नाराज होती सचिन भाऊंना घेऊन. सचिन भाऊ कॅप्टन व्हावे असं रुचिताला वाटत होतं. त्यानंतर रुचिता नाराज होऊन सोफ्यावरती बसलेली आहे आणि बाजूला विशाल बसलेला आहे. विशाल रुचिताकडे बघून सांगताना दिसतोय, की तुझे आज होठ किती सेक्सी दिसतायत. किती दिवस झाले मी तुझी पप्पी घेतली नाही. बघा, हे सगळं ऐकल्यानंतर रुचिताने माईक काढून सगळं भाष्य केलं. आणि रुचिता काय म्हणते बघा, की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, की माझ्या आई-बाबांना हे अजिबात आवडणार नाही. मी जेव्हा तुला बोलेन शांत बस, तेव्हा तू नको बोलूस. हेच मला तुला समजवायचं आहे. कारण एक्सेप्टेशन पर्यंत मी कशी तरी हँडल करेन. पण ओव्हर द बोर्ड जातंय ना, मला ते नकोय. मित्रांनो, हे जे बोलणं आहे ना, हे रुचिताला पण असं वाटतंय, की हे कोणालाही आवडणार नाही. शेवटी रुचिताने माईक काढून हे सगळं सांगितलं. आणि हा जो निर्लज्ज मनुष्य आहे, हा सांगतोय, की आपण 80% इंग्लिशमध्ये बोलायचं. म्हणजे तुला काय वाटतं, की मराठी लोकांना इंग्लिश कळत नाही? म्हणजे तो आम्हाला असं समजतो, की यांना इंग्लिश काय कळतं? रुचिताच्या आई-वडिलांना, त्याच्या फॅमिलीला इंग्लिश काय कळतं? 80% आपण इंग्लिशमध्ये बोलूया. म्हणजे कुठे नेऊन ठेवलाय याने हा बिग बॉस, असं सांगण्याची वेळ आली. आणि रुचिता पण हे सगळं का ऐकत सुटली? तुला वाटतं ना, की तुझ्या आई-बाबांना आवडत नाही, तर सरळ सांग ना. आणि आता काय झालं माहितीये का? हा सुटलाय. अनुष्य बरोबर बोलले, की हा आता सुटलाय. म्हणजे ते सांगून प्रेम व्यक्त करून आता तो थांबतच नाही. आता हे जग जाहीर झालंय. पहिले लोकांना माहित नव्हतं, की यांच्यामध्ये काय सुरू आहे. आता त्यानेही सांगितलंय, हिनेही सांगितलंय. आता याला रान मोकळं झालंय. म्हणजे रुचिता तरी कुठेतरी थांबते, की बाबा हे किती वाढवायचं, किती ठेवायचं. लिमिटेशन आहेत. तिने बहुतेक थोड्याफार लिमिटेशन घालून घेतल्यात. परंतु हा सुटला तो सुटलाय. आणि इथपर्यंत या लेव्हलपर्यंत तो गेलाय ना, तर याच्यावरती रितेश भाऊ बोलतीलच. परंतु हे फार चुकीचं आहे. अशा पद्धतीने भाष्य करावं आणि शेवटी रुचिताला माईक काढून बोलावं लागतं. तू बोल ना डायरेक्टच माईकमध्येच, की बाबा हे मला पटत नाही. हे असं चालणार नाहीये. आता बघू याच्यावरती रितेश भाऊ काय म्हणतात. पण इथे रुचिता आणि अनुष त्यानंतर संभाषण करताना दिसतायत, की रुचिता सांगते, की मी या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. आता इथे अनुश्री रुचिताला सांगताना दिसते, की त्याचं सगळं तिकडे वेल सेटल आहे. तो व्यवस्थित आहे. तू तुझं बघ. तुझं काय, तुझ्या जीवनामध्ये काय सुरू आहे ते बघ तू.
तर अनुजने इथे व्यवस्थित सांगितलं. आता याच्यावरती रुचिता काय निर्णय घेते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु कुठेतरी या गोष्टीवरती रितेश भाऊने थोडासा थोडासा नाही, भरपूर लगाम लावणं गरजेचं आहे. भाऊच्या धक्क्यावरती कदाचित हाच मुद्दा जास्त वाजू शकतो. विशालने जे काही बोललं तर त्याच्यावरती नक्कीच भाऊ बोलतील. पण अशा पद्धतीची भाषा सध्या तरी मराठी बिग बॉसमध्ये करणं चुकीचं आहे, असं मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर बारकं आज लय पिसळलं. बारकं काहीतरी टेबलावरती घाण होती, त्याच्यावरनं त्याने लई ते बोंबलत होतं आणि त्याचं जे बोलणं होतं ना, ते एवढं इरिटेट वाटत होतं. एवढ्या मोठ्याने तो किंचाळत होता, की हे कोणीतरी केलंय, मी व्यवस्थित साफ केलेलं होतं. आता हे काय व्हाईस कॅप्टन झाले. त्यामुळे ते हाय लेव्हल असणार आहे. पण ते उद्या आहे ना, अक्षरशः तन्वीला घेऊन रडतं. त्याच्यावर आपण बोलणारच आहोत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राकेश आणि रुचिता. राकेशने अनुश्रीला मस्तपैकी बाटलीत भरलंय. अनुश्रीचा पूर्ण गेमच चेंज झालाय. म्हणजे अनुश्री जेव्हापासून त्या जोडीची बेडी जो काही टास्क होता ना, त्याच्यामध्ये राकेशच्या बरोबर गेली आणि त्यानंतर अनुश्रीने आपला गेम 360 डिग्री चेंज करायचं ठरवलंय आणि ती हळू-हळू आपला गेम फिरवताना दिसते आणि ही गोष्ट कालपर्यंत तन्वीला तिने सांगितली. आज ती थेट प्राजक्ताला हे सगळं सांगताना दिसते. मला तर ती टीम आवडत नाही. ते जे काही निर्णय घेते, जे काही ते वागते ना, ते मला तर आवडत नाही. मी आता त्या टीमपासून फारकत घेते आणि हे जे काही अनुष्ठीचं वागणं आहे ना, ते आता दिसायला लागले. याच्यावरती रुचिताही भाष्य करताना दिसते, की अनुश्री आपल्यापासून दूर चालली. कुठेतरी विशालला देखील ह्या गोष्टी खटकायला लागल्यात, की अनुश्री आता वेगळी चूल मांडण्याच्या प्रयत्नात आहे. आता अनुश्रीचा हा जो गेम आहे, तो प्रत्यक्षपणे दिसतोय. काय म्हणा आपण, की राकेशने मस्तपैकी फूट पाडली तेव्हा, म्हणजे न बोलून राकेशने फूट पाडली तेव्हा असं सांगायला हरकत नाही. आता मात्र राकेश प्रत्यक्षपणे आपला गेम खेळताना दिसतोय. टोळी टीमचा एक महत्वाचा मोहरा राकेश टिपण्याच्या मूडमध्ये आहे असं एकंदरीत पाहायला मिळतंय. जेव्हा राकेश आणि राखी बाजूबाजूच्या बेडवरती झोपले होते, तेव्हा राखीने विचारलं होतं राकेशला, की विशाल आहे ना, तो मास्टर माइंड सारखा खेळतोय. तुझं काय? तू कसा गेम खेळतोय? तेव्हा राकेश काय बोलला, की मी माझ्या पद्धतीने गेम खेळतो. आत्ता राकेशने त्याची पद्धत वापरायला सुरुवात केली आणि विशालच्या टोळीवरतीच घाव घातला आणि कुठेतरी रुचिताला फोडण्याचा तो प्रयत्न करतोय का? म्हणजे एकंदरीत त्याचे प्रयत्न स्पष्ट दिसतायत. आता इथे आहे ना, राकेशने मस्तपैकी रुचिताला समजावलं, की गेम कसा खेळायला पाहिजे किंवा गेम कसा खेळला जातो. राकेश इथे रुचिताला सांगताना दिसतो, की आपण दोघंही आपापल्या टीममध्ये खूप स्ट्रॉंग आहोत आणि आपला गेम जवळपास सारखाच आहे. परंतु अजून एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला काहीतरी वेगळा खेळ दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी कधीतरी आपल्याला एकत्र होणं सुद्धा गरजेचं आहे. इथे रुचिता सांगताना दिसते, की मी लगेच विशालच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही. मित्रांनो, जर रुचिता लगेचच विशालच्या अगेन्स्ट गेली, तर विशाल हा खूप वाईट पद्धतीने रिॲक्ट करेल आणि हे दोघांसाठीही चांगलं नाही. त्यामुळे हे रुचिताने ओळखले, की जरी आपल्याला वेगळं खेळायचं असेल, तरी पण ह्या गोष्टी लगेच करून चालणार नाहीत. रुचिता इथे सांगते, की टास्कमध्ये जेव्हा आपण एकत्र येऊ, तेव्हा नजरेतून आपण जे काय आहे ते आपण एकमेकांना सांगत जाऊ. तर कुठेतरी रुचिताने पण वेगळा गेम, तिचं इंडिव्हिज्युअल खेळ दाखवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. कारण विशाल नेहमीच सांगत असतो, की तुझं अस्तित्व काय आहे टोळीशिवाय? तू टोळीशिवाय खेळू शकत नाही. तर रुचिताला पण तेव्हा वाटत असेल, की प्रत्येक वेळी मी हे का ऐकून घ्यायचं? आणि रुचिताने पण बघा, ज्या पद्धतीने विशालने विचारलं ना, की काय तुमचं संभाषण झालं? तर रुचिताने जे काही राकेश आणि रुचितामध्ये जे काही बोलणं झालं, ते जरा पण सांगितलं नाही. ते काय बोलले, सचिन दादाला जे काही झालं होतं किंवा सचिनला ज्या पद्धतीने त्याने नॉमिनेट केलं आणि ते वाईट त्याला वाटत होतं राकेशला. तर हे टोळी टीमला तिने सांगितलं. त्या सगळं पाहता रुचिता देखील आपला एक वेगळा गेम, टोळीशिवाय वेगळा गेम आहे, हे दाखवून देण्याच्या तयारीत आहे. तर हे जे काही राकेशने केलं ना, तर हे योग्यच केलं असं मला वाटतं. राकेशचा पण एक वेगळा गेम आपल्याला पाहायला मिळणार आहे किंवा राकेश
जर असाच खेळत राहिला तर बिग बॉसच्या घरामध्ये अजून काहीतरी वेगळी समीकरणं पाहायला मिळतील आणि मजा येईल हे पाहायला. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने रुचिताने आज जो काही विचार केला, तर तो विचार तिने सत्यात उतरवायला पाहिजे. कारण विशाल जो सांगत असतो ना, की टोळी टीममध्ये तुझं अस्तित्व काय आहे? तर हे थोडंसं दाखवून देणं गरजेचं आहे. विशाल सतत सांगत असतो ना, की तुम्हाला टोळी टीमची गरज आहे. मला टोळी टीमची गरज नाही. तर हे या पोरीने दाखवून द्यायला पाहिजे. बघा कुठेतरी अनुश्री त्या ग्रुपमधनं बाहेर पडून खेळण्याचा प्रयत्न करते. आज रुचिताने ती तयारी केलेली आहे आणि हा तर रोशन कशासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आलाय तेच कळत नाही. गेला आठवडा विशाल जसं सांगेल तसं तो खेळत होता. या आठवड्यात तर तो टोळी टीमच्या बरोबर खेळताना बसतानाही दिसत नाही. तर त्याने सुद्धा तो ग्रुप सोडलाय एकंदरीत असं पाहायला मिळतं. चला आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. ते म्हणजे तन्वी आणि रुचितामध्ये जे काही भांडण झालंय ना त्याच्याकडे जाऊया. तर इथे सकाळी तन्वी उठते आणि सगळ्यांना उठवण्याचा प्रयत्न करते. आज मात्र राखी शांत होती. नाचायला गेली नाही. इथे कोणतरी दीपाली सय्यद ही योगा करते आणि तन्वी सांगताना दिसते, की मला योगाची गरज नाही. आता माझ्याकडे कॅप्टन्सी आली त्यामुळे कॅप्टन्सी भोगा असं म्हणून सांगताना दिसते. रुचिताने ठरवलेलंच आहे, की तन्वीच्या कॅप्टन्सीमध्ये आपण धमाल करायची. तन्वीची व्यवस्थित कॅप्टन्सी होऊच द्यायची नाही. त्यासाठी आपण वाट्टेल त्या थराला जायचं आणि रुचिताने हे ठरवलेलंच आहे आणि काय म्हणूया, की आपण तन्वीच्या कॅप्टन्सीमध्ये बरीच अशी लोकं आहेत, की ती फणे काढून आहेत. त्याच्यातला आज एक फणा आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे रुचिताचा. रुचिता आज तिने ठरवलंच होतं, की मला झोपायचंच आहे. तन्वीने काही करू दे, मला झोपायचंच आहे. तर हे सगळं बघून राखी सावंत बोलते, की आपण झोपण्यासाठी आलेलो नाहीये, आपण दुसऱ्यांची झोप उडवण्यासाठी आलोय. तर हे राखीचं जे बोलणं होतं ना, ते योग्यच होतं. हे सगळं बघून तन्वी बोलते, मीटिंग बोलवते सगळ्या सदस्यांची आणि सांगते, जो कोणी झोपेल त्याने 2 अंडी जमा करायची. सागर बोलतो, की माझी 4 अंडी घ्या, मी मस्तपैकी झोपणार. इथे रुचिता बोलते, की 2-2 अंडी घेऊन तू करणार काय? आणि कॅप्टनला कशाला पाहिजेत एवढी अंडी? तन्वी बोलते, "मी काय करायचं ते मी करेन. कॅप्टन म्हणून मला काय करायचं ते मी करेन." आता अनुष्या इकडे कुठेतरी नाराज होते रुचितावरती, की "तुला काय करायचं? कॅप्टन काय करायचं ते ठरवेल ना. तू कशाला मध्ये-मध्ये पडते?" तर अनुश्रीला रुचिताची ही गोष्ट अजिबात आवडत नाही. ती गोष्ट खटकते. त्यानंतर अनुश्री प्राजक्ताला सांगताना दिसते, की "बघ, मी नॉमिनेट तुला केलं. हे जे काही मी तुला नॉमिनेट करणार होते, हे मी विशालला सांगितलं होतं." मग प्राजक्ता बोलते, की "विशालने मला हे का नाही सांगितलं?" आता ते तुम्ही बघा, का नाही सांगितलं ते. प्राजक्ताने लगेच विशालला बोलावलं आणि जे काही आहे ते स्पष्ट केलं त्याने, की "तुला माहिती होतं, की अनुश्री मला नॉमिनेट करणार आहे. मी तुमच्या ग्रुपमध्ये येऊन बसत होते त्या नॉमिनेशनच्या वेळी. मग तुम्ही का मला सांगितलं नाही, की अनुश्री मला नॉमिनेट करणार आहे?" मग आता विशालची फापू झाली. सांगायचं का? मग विशाल बोलतो, की "बघ, तिने मला सांगितलेलंच होतं, की तुला प्राजक्ताला ती नॉमिनेट करणार आहे. परंतु मी विचार करत होतो, सांगत होतो, की नंबर्स कसे येतात." विशालने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. आता ही जी गोष्ट आहे ना, ती विशाल आणि रुचिताला खटकली. अनुष्यने हे सगळ्यांसमोर सांगायला नको होतं. हे आपल्या आपल्यातच ठरवलेलं होतं ना. त्यामुळे अनुष्य कुठेतरी वेगळा गेम, वेगळी चाल खेळण्याचा प्रयत्न करते, हे स्पष्ट दिसते आणि हे कुठेतरी विशालला देखील खटकायला लागलेलं आहे. तर इकडे बिग बॉस थोड्याशा आज मस्तीच्या मूडमध्ये होतात. तन्वीला विचारतात, "काय राज्यात तुमची एवढी शांतता?" त्यानंतर बिग बॉस रुचितावरती त्यांची गाडी घसरते. रुचिता असं काहीतरी करत होती बोटाला. मग बिग बॉस बोलतात, की "अंगठी वगैरे घालायची आहे का? माप वगैरे घेताय की काय?" असं चालू होतं त्यांचं. विशाल सांगतो, की "बघ बिग बॉस आपल्या अंगठीपर्यंत पोहोचलेत. तुला खरंच अंगठी पाहिजेत असेल तर मी देईन." बघा, रुचिता आणि विशालने ही जी काही गोष्ट आहे ना, ही एकदम लाईटली त्याच कॉमेडीच्या रूपात घेतली. परंतु आपला स्वयंघोषित जो मास्टर माइंड होता, त्याने मात्र ही गोष्ट फार सिरियसली घेतली आणि बिग बॉसला 4 शब्द चांगले सुनावले आणि मग तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला. आता बिग बॉस पण इथे कॉमेडी करतात आणि या लोकांनी सुद्धा कॉमेडी सारखंच ते घेतलं. मात्र दीपाली ही थेट त्यांच्या साखरपुड्यापर्यंत पोहोचली. आता यांचा साखरपुडा कधी आहे हे आपल्याला पाहावं लागेल. आपण जाऊ त्यांच्या साखरपुड्याला आणि विशाल आणि दीपालीने आता मला कळालं, की त्याने एकत्र सीरियल केली होती आणि दीपाली ते सांगते, की "याच्या बऱ्याच बाहेरच्या गोष्टी मला माहिती आहेत, पण मी काढणार नाही." काढणार नाही तर मग सांगता कशाला?
असं आहे. त्यानंतर रुचिता आणि तन्वीचं जे काही भांडण होतं ना, ते फार इरिटेट होतं. आता इथे रुचिता डोळे बंद करून त्या बेडवरती पडली होती. तन्वी गेले, की "तू डोळे बंद करायचे नाही. तुला मी झोपू देणार नाही." रुचिता बोलते, की "अगं, मी सहज डोळे बंद केले. मी आता मेडिसिन घेऊन आले. डॉक्टरने मला चेकअप केलं, म्हणून मी थोडेसे डोळे बंद करते." तन्वी बोलते, की "अजिबात डोळे बंद करायचे नाहीये. मी कॅप्टन आहे. मी तुला झोपू देणार नाही." आता याच्यामध्ये बघा, रुचिता ठीक आहे, आता यांच्यामध्ये जे क्लॅशेस आहेत ते सगळ्यांसमोर आहेत. दोघींचेही इगो यावेळी दुखावलेले आहेत. एकतर रुचिताला कॅप्टन म्हणून ही अजिबात आवडलेली नाहीये आणि हिला कॅप्टनशी व्यवस्थित करायची आहे. तर या दोघी अशाच आहेत. कधी एकमेकांना आम्ही डिवचतो आणि एकमेकांना कधी फाडतो, असं एकंदरीत त्यांचं होतंय. दोघेही फुटेजसाठी आहेत ना, म्हणजे फुटेजसाठी काही करू शकतात, दिसण्यासाठी काही करू शकतात आणि आज त्याचा प्रत्यय आपल्याला इथे पाहायला मिळाला. पण तन्वीने ज्या पद्धतीने आज केलं, तिच्या कानामध्ये जाऊन मोठ्याने ओरडणं, त्यानंतर ते आईस क्यूब, ते आईसचं पॅकेट आणून ते छातीवरती दाबणं, इथपर्यंत करायला नको होतं. आता ती झोपली का? कोंबडा वाजलाय का? इथपर्यंत तू जाऊ नको ना. ते आईस आणणं आणि ते छातीवरती दाबणं इथपर्यंत जायला नको, फिजिकल व्हायला नको. हे सगळं वाजत असताना मग राकेश येतो. राकेशही समजवण्याचा प्रयत्न करतो, की एवढं तुम्ही हे करू नका. त्यानंतर रुचिता सरळ उठते आणि राकेशला तिच्या बेडमधल्या गोळ्या दाखवते, की या गोळ्या आता बिग बॉसने डॉक्टरांनी मला दिल्यात. डॉक्टरांनी तपासलं म्हणून मी थोडासा आराम म्हणून डोळे बंद केले. मी झोपत नव्हते. राकेशला ती गोष्ट कुठेतरी समजते, पटते आणि राकेश तन्वयीला समजवण्याचा प्रयत्न करतो, की "बाई हे करू नकोस तू." ती आत्ताच दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडनं चेकअप करून आली. परंतु तन्वी ही तन्वी आहे. आता तन्वीचं असं झालं ना, की तिला तिची कॅप्टन्सी चांगली करायची आहे. ठीक आहे. कॅप्टन्सी चांगल्या करण्याच्या नादामध्ये तुम्ही एवढ्या खालच्या थराला जाऊ नका. की ते आईस क्यूब आणून दाबणे असेल, मोठ्याने ओरडणे असेल, ती काही झोपली नव्हती. जर झोपली असती तर मग ठीक आहे. आता ती सांगते ना, की मेडिकल रिझन आहे त्यामुळे मी डोळे बंद केले. कधी-कधी असंही वाटत होतं, की ती मुद्दामून सगळं करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर रुचिताची एक गोष्ट खटकली, ती म्हणजे ती बेडवरती त्या चपला घालून गेली. खरं तर ते तिने करायला नको होतं, हे मान्य आहे. ती तिच्याकडनं ती चूक झाली. आता याच्यावरती हा जो काही आहे, सागर कारंडे. सागर कारंडेला सांगितल्यानंतर सागर कारंडेचं काहीतरी एक वेगळंच. मग तुम्ही घरामध्ये सुद्धा चपला घालू नका. सागर कारंडे एवढा त्या टीममध्ये एवढा घुसलाय ना, टोळी टीममध्ये, की त्याला बाकीचं काही दिसतच नाही. आणि तू सांग ना, बघा मला ते आवडलेलं नाहीये, की तुम्ही त्या बेडवरती चप्पल वगैरे घालून गेलात. सांग स्पष्ट. मग हे सागरचं हे जे काही बोलणं आहे ना, की मग आपण आता चपला इकडे पण घालायच्या नाही, किचनमध्ये कोणी घालतं, बाकीच्या ठिकाणी देखील आपण घालायच्या नाही, चपला आपण बाहेरच ठेवायच्या. आता याच्यावरती राकेश येतो आणि राकेश सागरला समजवण्याचा प्रयत्न करतो, की हे जे काही तू बोलतोयस ना, हे चुकीचं आहे. बेडवर ज्या चपला आहेत किंवा जे बेडवरती घालून जातात, हे चुकीचं आहे. याला तू डिपेंड करतोयस. हे चुकीचं आहे हे त्यांना दाखवून दे. परंतु सागर सागर आहे, म्हणजे कुठला मुद्दा कुठे न्यायचा. आता तुम्ही मोठी लोक आहात. तुम्ही जर या पोरांना पोरींना समजावलं तर ते समजतील. परंतु तुम्ही काहीतरी वेगळाच त्याचा अर्थ काढून तुम्हीच काहीतरी कुठेतरी घेऊन जाता. आता इथे रुचिताला तिची चूक दाखवली जाते, परंतु रुचिता मान्य करत नाही. त्यानंतर रुचिता हॅक थू परत एकदा करायला जाते आणि इथे रुचिता अडकते. बघा, रुचिता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भाऊ सांगतात ना, की तुम्ही परत त्याच लेव्हलला जाता. मग सांगते ही भाऊच्या धक्क्यावरती, की "भाऊ आता मी सुधारले." परंतु आम्ही सुधारलेले नाहीत. आम्ही आज भरपूर शिव्यासुद्धा घातल्या आणि भरपूर शिव्यासुद्धा स्वतःवरती घेतल्या आणि आज आम्ही थू परत एकदा केला. हे रुचिताला समजलं, की आपण काहीतरी चुकलोय, चूक केली. त्यानंतर माफी मागते, की "सॉरी. मी जे काही बेडवरती जे चप्पल घेऊन गेलं त्यासाठी मी सॉरी. मला दाखवून द्यायचं होतं, की राग आल्यावरती काय होतं अमुक-तमुक. मग काहीतरी वेगळेच ते ढंगात सुटले. तिला कळून चुकलं, की आपण परत एकदा तीच रिएक्शन केली ज्याच्यावरती भाऊ बोलले होते. म्हणून तिने हा माफीनामा मागितला. इकडे विशालचं काहीतरी वेगळंच. रुचिता करते म्हणून मीही करणार. या भांडणामध्ये बाकीच्यांना दिसायचं आहे. त्यासाठी हे सगळं सुरू होतं. आता विशालला तिथे चप्पल ठेवायची काय गरज होती टिपायावरती?
चप्पल म्हणजे तू शूज घेऊन तिथे. मग बारकं गेलं. बारक्याला पण फुटेज पाहिजे, ते सुद्धा तानातानी करायला लागलं. मग विशालने त्याला ओढलं. तन्वी बोले की जा आता कॅमेऱ्यामध्ये सांग, कॅमेरामध्ये सांग. मग बारकं गेलं तिकडे रडायला. खरं तर तिथे तेवढा विषय नव्हता. तन्वीने तो विषय वाढवला आणि बारकं सुद्धा गेलं बिग बॉसला सांगायला आणि मग रडायला लागलं. काय माहितीये का, या दोघींच्या भांडणामध्ये बाकीचे फुटेज घेण्यासाठी सगळे असे हापापलेले आहेत आणि ते दिसून येत होतं. अनुषने पण तो मुद्दा उचलला की तू आहे ना, खूप विचित्र पद्धतीने त्या बारक्याला खेचलं. अनुषला तर काय आता विरुद्धच बोलायचं आहे त्याच्या, त्यामुळे तिने तो मुद्दा काढला. याच्यामध्ये प्राजक्ताला पण दिसायचं आहे, नाही नाही, बारक्याचं चूकच होतं असं म्हणून प्राजक्ता देखील आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत होती. आता या दोघींच्या भांडणामध्ये आहे ना, रुचिता किंवा मग तन्वीच्या भांडणामध्ये दोघींचेही इगो क्लॅश इथे होत होते, हे स्पष्ट दिसत होतं. तर इकडे टॉप आणि फ्लॉप हा जो काही टास्क दिलाय ना, हा सुद्धा भारी आहे. बिग बॉसने याच्यामध्ये स्पर्धकांमध्येच मस्तपैकी लावून दिले. आता भांडत बसा तुम्ही. टीम फोडल्यात. आता हे लोक ऐकणार आहेत का? प्रत्येक जण सांगेल की मीच टॉप आहे आणि तो फ्लॉप आहे. दोन्ही टीम मध्ये मस्तपैकी तानातानी पाहायला मिळते आणि उद्याच्या दिवसामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला काही पाहण्यासारखं नसणार आहे. हाच टास्क आहे ना, हा जबरदस्त राडे भांडण तंटे घेऊन येणार आहे आणि त्याचा प्रत्यय आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने बारकं तन्वीच्या मागे पुढे करत होतं ना, ते बारकं उद्या टाटा टीमच्या विरुद्ध बोलताना दिसणार या टास्क मध्ये. त्याला फ्लॉप म्हणून ठरवलं जाणार आहे आणि बारकं मग बिग बॉसच्या घरामध्ये राडा करणार आहे. तर विशालची जी काही टीम आहे ना, आता याच्यामध्ये विशाल, अनुश्री, रोशन दादा, आपला काय सचिन दादा, दीपाली आणि राखी असे 6 सदस्य आहेत. याच्यामध्ये विशाल आणि अनुश्री हे बाकीच्या सदस्यांवरती हावी होताना दिसतंय. बघा, हे स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आहेत आणि त्यांना गेम चांगलाच कळतोय. मला वाईट ना सचिन आणि रोशन दादासाठी वाटतं की हे आपलं स्टँडच घेताना दिसत नाही. कशासाठी बिग बॉसच्या घरामध्ये आलेत ना कळत नाही. अनुष आणि विशाल सांगतात की आम्ही टॉप आहेत. हे सांगतात टॉप आहेत तुम्ही, आम्हाला तुमचं मत आहे. राखी आणि दीपाली फ्लॉप आहेत, फ्लॉप आहेत. अरे तुम्ही सांगा ना, आम्ही पण टॉप आहोत. बोला तुम्ही. तुम्ही त्या विशालच्या समोर का बोलत नाही मला तेच कळत नाही. सचिन दादा तरी कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु रोशन काहीच बोलत नाही ढुम्यासारखा. म्हणजे पहिले 2 आठवडे यांनी स्टँड घेतला रोशनने. आता तर काहीच बोलायला बघत नाही. बोला, आम्हाला पण बिग बॉसच्या घरामध्ये राहायचं आहे, आम्ही सुद्धा टॉप आहोत. बोलणार कधी तुम्ही? काय तिचं नाव, दीपाली आणि राखी हेच त्यांना समजवताना दिसत होते. हे लोक समजण्या आणि समजवण्या पलीकडे गेलेत. सचिन दादा तरी बोलण्याचा प्रयत्न करतो, परंतु रोशन दादा आहे ना, खरंच फ्लॉप सदस्य झालाय बिग बॉसच्या घरामध्ये. आता बघू उद्याच्या दिवसामध्ये काय होते. इकडे राकेशची टीम आहे. ही राकेशची टीम मला वाटतं प्राजक्ताला आणि बहुतेक असं वाटतं की त्या बारक्याला काढणार फ्लॉप. आता यांच्यापैकी टॉप कोण आहे हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. विशालच्या टीम मध्ये एकमत होतं का, की बहुमतानेच हे लोक ठरवतात टॉप विशाल आणि अनुश्री, फ्लॉप दीपाली आणि राखी, असं काहीतरी त्यांचं बहुमत होऊ शकतं. पण आता या सचिन दादाने आणि रोशन दादाने थोडंसं व्यवस्थित खेळायला पाहिजे. मित्रांनो, हे 2 खेळाडू आहेत ना, व्यवस्थित खेळायला पाहिजे. रोशन दादाने खरंच ज्या पद्धतीने हे जे काही सगळं लाईटली तो घेतोय ना, बिग बॉसच्या घरामध्ये खेळत नाही ना, त्याच्याकडनं फार अपेक्षा आहेत. सपोर्ट चांगला आहे, परंतु त्याने खेळायला पाहिजे. एक चकार शब्द सुद्धा तो बिग बॉसच्या घरामध्ये हल्ली काढत नाही. ना विशालच्या विरुद्ध काढतो, ना बाकी तिकडे राकेशच्या टीम विरुद्ध काहीच बोलताना दिसत नाही. आणि मग याला कोणी काय बोललं की मग जाऊन रडायचं, असा त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये सध्या खेळ आहे. तर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळणार आहे. कोण फ्लॉप, कोण टॉप, आणि याच्यामध्ये जबरदस्त राडे उद्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, एकंदरीत असा आजचा दिवस होता. तन्वी वर्सेस रुचिताचं जे काही भांडण झालं ना, तर त्या दोघींमध्ये इगो क्लॅश होते आणि एवढं इरिटेट ते वाटत होतं ना, प्रचंड. म्हणजे ते रुचिताला पण तेवढं करायची गरज नव्हती, पण तिने केलं तर केलं. तन्वीने पण एवढं जे काही उचलून घेतलं ना, तेही तिला एवढं काही करायची गरज नव्हती. बिग बॉस वरती सोडायचं. मी 4 वेळा सांगितलं, नाही ऐकत. बिग बॉस आता तुम्ही बघा. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला काय सांगायचंय? यासोबतच आज ज्या पद्धतीने हा जो विशाल कोटियान आहे, याने जी काही हद्द पार केली ना, ते खूप चुकीचं
होतं. तर एकंदरीत आजच्या या दिवसाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.